जंतर मंतरमधील विद्यार्थी आंदोलनावरून परतलेल्या अभिजित दिपकेंचं संभाजीनगरात जोरदार स्वागत. सरकारनं वेळ आणली तर पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा. झेंझींविषयी केलेल्या आपल्या वक्तव्यावर भाजप खासदार कंगना राणौत ठाम. कंगनाच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. ते ऑर्डरमध्ये आहे. मज्जाव केला म्हणजे प्रिव्हेंट केलेला. शाळा परिसरात ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर बंदी. जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हवालों के पक्ष हुआ. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. विरोधकांचा मोठा गदारोळ. सरकार को हमारी एडवाइस है कि आप अमित शाह जी को हटा दीजिए और एक एससी मॉनिटर्ड इंडिपेंडेंट हाई पार्ट कमिटी से प्रोब कराइए. अमित शहांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. राहुल गांधी यांची मागणी. दिल्लीत काय घडतंय याची त्यांना माहिती होती. राहुल गांधींचा आरोप. राहुल गांधी पीएम झाले नाहीत म्हणून पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर बसले. मंत्री जितेंद्र सिंग यांनी लगावला टोला. राजकथा पसरवणं हेच राहुल गांधींचं काम. ते युवकांसाठी कधी बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला. येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी शेवटचं निर्णायक आंदोलन. मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा. मागणी केल्यानंतर लगेच जात प्रमाणपत्र मिळतंय. प्रलंबित केसची संख्या कमी. जरांगेंच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. भोपाळमध्ये शेतकरी आंदोलन पेटलं. शेतीमालाला किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देण्याची शेतकऱ्यांची मागणी. येत्या 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध न केल्यानं न्यायालयाचा संताप. मुंबईच्या लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास कामांमध्ये कंत्राटदारांना धमकावून खंडणी उकाळणाऱ्या जुल्फिकार टोळीचा पर्दाफाश झालाय. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं सापळा रचला आणि इथं 25 लाखांची खंडणी स्वीकारत असताना या टोळीच्या म्होरक्यासह 12 जणांना अटक केलेली आहे. ह्याच्यामध्ये भाजप आमदार अमित साटम, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई आणि पराग अळवाणी यांनी पुनर्विकास प्रकल्पातल्या गुंडगिरीबाबत तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर बंदुका आणि आलिशान गाड्यांचे रील पोस्ट करून मुंबईमध्ये दहशत निर्माण करायचा त्यांचा कट होता. म्होरक्या जुल्फिकार बेहलीम आणि भाऊ मोहसिन यापूर्वीच मकोका खाली अटकेत आहेत. जामिनावर बाहेर येताच त्यांनी पुन्हा गुन्हेगारीमधनं दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला. काही जे बांधकाम व्यावसायिक आणि काही कंत्राटदार आहे त्यांना काही इसम त्यांच्याकडून खंडणी मागत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती आणि सदर माहितीच्या अनुषंगानं सदर माहितीची पूर्णपणे शहानिशा करण्यात आली. शहानिशा केल्यानंतर सदर जे आरोपी आहेत हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची निष्पन्न झालेलं होतं. त्या अनुषंगानं 27 जुलै 2026 रोजी त्या ठिकाणी बांद्रा परिसरामध्ये ट्रॅप लावला असता त्या ठिकाणाहून जे आरोपी आहेत त्यांनी जे तक्रारदार आहे त्यांच्याकडून 25 लाख रुपयाची खंडणी स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आलेलं आहे. तद अनुषंगानं बांद्रा पोलीस स्टेशनला एकूण जे मुख्य आरोपी आहे आणि त्यांचे साथीदार असे एकूण 12 आरोपितांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास युनिट 9 क्राईम ब्रँच करत आहे.
आसाममधील पुराचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर घटनास्थळावरून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही बसलाय. सराईदेव जिल्ह्यातील सोनारी येथे न्यूज 18चे वार्ताहर प्रदीप गोगोई यांचे घर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले. त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. मात्र घरात अजूनही पाणी, चिखल आणि गाळ साचलेला आहे. अनेक दिवस कुटुंबाला अन्न, पिण्याचे पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय राहावं लागतंय. घरातील बहुतांश सामान पुरात नष्ट झालंय. असे असूनही प्रदीप गोगाई हे पूरग्रस्त भागातून सातत्याने ग्राउंड रिपोर्टिंग करतायत. आसाममधील पुराच्या तडाख्यात आमच्या आणखी एका वार्ताहराचे घरही पाण्याखाली गेलंय. सराईदेव जिल्ह्यातील सोनारी येथील न्यूज 18चे प्रतिनिधी चाव हसांग कोनवार यांचे घर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडालंय. त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. वैयक्तिक संकट आणि मोठे नुकसान सहन करूनही चाव हसांग कोनवार हे पूरग्रस्त भागातून सातत्याने वार्तांकन करीत आहेत. येथील जमिनीवरील वास्तव लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. तर आसामच्या शिवसागर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आसामचे शिवसागरमधील हे दृश्य आहेत. बघा जनजीवन कशा पद्धतीने विस्कळीत झालंय. दरम्यान पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. 19 जुलाई से शिवसागर जिले में जो बाढ़ हुआ है वो बाढ़ में बहुत लोगों का नुकसान हुआ है. हम अभी एक फ्लड इफेक्टेड पीपल के घर में हों. उसका घर में जो अंदर का जो सामान है वो सामान सब बाहर में निकाल दिया है. और यहाँ में कोई लोगों का घर में ऐसे बाहर घुस के सब सामान खराब कर दिया. और ये फ्लड इफेक्टेड पीपल है हमारे साथ. तो उस दिन जो बाढ़ हुआ है ना 19 जुलाई में, तो कैसे हुआ है और क्या क्या आपका नुकसान किया है? पानी का जो फ्लो है, वो पानी जो आ रहा है वो इतने जल्दी आ रहा है, इतने ज़ोर से आ रहा है कि हम लोग को संभालने का भी मौका नहीं मिला. ऐसा है कि हर मिनट हर सेकंड पानी का जो स्तर है वो बढ़ रहा था. बचाने का मतलब पहले तो अपना जान बचाया. सामान तो पूरा ख़त्म. घर में कुछ बैठने के लिए, सोने के लिए सामान भी नहीं बचा हुआ है ना. अभी देखते हैं क्या होगा आगे. अभी तो रेड अलर्ट फिर जारी है. जितना हो सके हम लोग अभी धो के सामान साफ कर रहा है, लेकिन कुछ बचा नहीं है घर में. हाँ, ये है शिवसागर जिले का सिमोलुगुड़ी. और सिमोलुगुड़ी में भी बहुत लोगों का नुकसान हुआ है फ्लड में. और घर का जितना सामान है वो सब सामान ख़त्म हो गया. सिर्फ उसका जान बचाया. और इस टाइम में जो कपड़ा पहना हुआ है वो कपड़ा भी सिर्फ बचा हुआ है. और ऐसे ये एक एग्जाम्पल है. और ऐसे बहुत लोगों का घर में ऐसा परिस्थिती है. तर आसाममध्ये पूरस्थिती अजूनही अत्यंत गंभीर आहे. नागालँडमधून आलेल्या पाण्यामुळे जोरहाट, सराईदेव आणि शिवसागर जिल्ह्यातील बहुतांश नद्यांचे तटबंध फुटले आहेत. 19 जुलैपासून आलेल्या या पुरामुळे लाखो नागरिक प्रभावित झालेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जोरहाटमध्ये मोठ्या संख्येने नागरिक अजूनही मदत घेण्यासाठी वाट बघतायत. आणि या पुरात आतापर्यंत जोरहाट जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झालाय. जोरहाट आसाम मधली दृश्य है जहां पुरामध्ये 8 जणांचा. नागालैंड से आए हुए पानी ने जोरहाट, सरायदेव और शिवसागर के ज्यादातर नदियों के तटबंध तोड़ दिया, जिसके कारण इन तीनों जिले में बारे में सब कुछ तहस महस कर दिया. और जितना नुकसान किया उसकी भरपाई के लिए बहुत समय भी लग जाएगा. 19 जुलाई से जो बाढ़ आया है ऊपरी असम में, उसमें कोई लाख लोग प्रभावित हुए हैं. और जीव जंतु भी बाढ़ में बह जाए हैं. जो जीव जंतु जिंदा है उनके लिए खाने कम पड़ रहे हैं. दूसरी तरफ ज्यादा लोग भी अभी भी राहत शिविर में है. और क्योंकि बाढ़ में उन लोगों के घर सामान सब तहस महस कर दिया. जो रहने के लिए
नहीं रहा और जो लोग घर वापस आया है वो बहुत मुसीबत का सम्मान कर रहा है, क्योंकि घर को पूरी तरह रहने के लिए बनाने के लिए बहुत कुछ करना पड़ रहा है। तर आसामची दृश्य आहे। दरम्यान आसाममधील पूरग्रस्त भागांपैकी नेपाळी, खुटी आणि बेडबारी येथे पुरामुळे मोठं नुकसान झालंय। चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। या भागातून समोर आलेले व्हिडिओज पुराच्या विध्वंसक तांडवाचे भयावह चित्र उघड करीत आहेत।